आणि छत्रपतींच्या घराण्यातला जो नौकर होता, जो बाजीराव पेशवा, त्याचा पुतळा हटवून प्रवीणदादा गायकवाडावर हल्ला नाही, तो फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर हल्ला झालेला आहे, मराठा समाजावर हल्ला झालेला आहे। स्वतंत्र भारतातला पहिला आतंकवादी जो नथुराम गोडसे आहे, तिला रिएक्शन देण्यासाठी आम्ही आज तयार आहोत सगळेजण, कारण संभाजी नावच आदरार्थी आहे। आज परभणी जिल्ह्यामधील सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्वजण आम्ही जमलेलो आहोत। परभणी जिल्ह्यामधील सर्व मराठा बहुजन समाजाचे कार्यकर्ते ज्यांनी जी ॲक्शन केलेली तिला रिएक्शन देण्यासाठी आम्ही आज तयार आहोत सगळेजण। महाराष्ट्रातील जो हल्ला प्रवीणदादा गायकवाडावर झालेला आहे, तो प्रवीणदादा गायकवाडावर हल्ला नाही, तो फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर हल्ला झालेला आहे, मराठा समाजावर हल्ला झालेला आहे आणि त्याला चोख उत्तर देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व मावळे आता तयार आहोत आम्ही। हा हल्ला का करण्यात आला, ह्या हल्ल्याच्या पाठीमागे सूत्रधार कोण, हे महाराष्ट्राची जनता, शुद्ध जनता निश्चित जाणते। खरोखरच छत्रपती संभाजीराजेबद्दल यांच्या मनात प्रेम असतं तर ह्या लोकांनी आतापर्यंत छत्रपती संभाजीराजेची बदनामी करणाऱ्या सदाशिव पेठी भटुकड्यांचं काय केलं असतं, काय केलं त्यांचं, हा आमचा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचा दुसरा मोठा प्रश्न की मराठी भाषेचा आता मुद्दा निघतोय। खरोखरच मराठी भाषा शिकवणं का आवश्यक आहे, कारण संभाजी नावच आदरार्थी आहे। जी हे जे प्रत्यय आहे हे प्राचीन प्रत्यय आपण त्याला लावतो आणि त्यावेळेस ते आदरार्थी नाव होतं, यामुळं हा मुद्दा काही योग्य मुद्दा नाही, संभाजी नावातच आदरार्थी आहे। हा आदर यांना का दिसत नाही, याच्या पाठीमागचं कारण यांचे जे डोळे आहेत हे डोळे मनुवादानं ग्रासलेले आहेत। पुण्यामध्ये शिवाजीनगर आहे, एकेरी उल्लेख आहे का? आमच्या परभणीमध्ये शिवाजीनगर आहे, संभाजीनगर आहे, हे एकेरी उल्लेख आहे का? नाही आहे। त्यामुळे खुसपट काढण्याचा काही मतलब होत नाही। या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे। हे षडयंत्र कसं, आजपर्यंत ब्राह्मणवाद्यांनी काय केलं, स्वतःहून लोकांना मारण्याचं काम केलेलं आहे। सर्वात मोठं उदाहरण स्वतंत्र भारतातला पहिला आतंकवादी जो नथुराम गोडसे आहे, त्यानं श्री गांधीजीचा खून केला, हत्या केली। आता ते गोडसे नाव पाठवत नाहीत, आता तुमच्या लोकांना मारण्यासाठी पाटील, शिंदे, हे असे कांबळे असेच लोक तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतील। त्यामुळे काटे नावाचे आमचे जे पहिलवान बंधू आहेत त्यांनी जो हल्ला केला त्याच्या पाठीमागे त्यांचं डोकं नाही, त्या पाठीमागं हा मनुवाद आहे, ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे। जे छत्रपती शहाजीराजांचा राजमहल जो लाल महल आहे, ज्याला शनिवारवाडा नामकरण त्यांनी केलं, नाम बदललं, त्यामुळे शनिवारवाड्याचं लाल महल नामकरण झालंच पाहिजे आणि छत्रपतींच्या घराण्यातला जो नौकर होता, जो बाजीराव पेशवा, त्याचा पुतळा हटवून राजमाता जिजाऊंचा पुतळा त्या ठिकाणी बसवला पाहिजे, ही आमची ह्या पुढची ॲक्शन राहणार आहे। गायकवाड, प्रवीणदादा गायकवाड साधीसुद्धा व्यक्ती नसून छत्रपती शिवरायांच्या दरबारातील जे 30 सरदार होते त्या सरदार घराण्यातले छत्रपतीच्या घराण्यातले प्रवीणदादा गायकवाड आहेत। आणि त्या गायकवाड घराण्यानंच बाबासाहेबांना जेव्हा अमेरिकेला पाठवलं स्कॉलरशिप देऊन, तर बाबासाहेबांचा MA पहिला थेसिस होता संभाजीराजेंच्या काळातील महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती। त्यामुळे संभाजीराजांचं प्रेम आमचं आधीपासून आहे आणि यांचं संभाजीराजांचं प्रेम हे बेगडी प्रेम आहे, हे महाराष्ट्र जनतेनं समजलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे, यांचा कावा ओळखला पाहिजे आणि हा कावा ओळखून लवकरात लवकर जागृत होऊन याच्या विरोधामध्ये बंड करून उठणं आवश्यक आहे। ते बंड संविधानिक मार्गानेच असणार आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। आणि पुनश्च एकदा ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो।